विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल हे नाटक मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील एक अत्यंत महत्त्वाचे नाटक म्हणून ओळखले जाते। आता घाशीराम कोतवाल हे नाटक हिंदीमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर येत असल्याची घोषणा प्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे। घाशीराम कोतवाल असं या हिंदी नाटकाचं नाव असून नाटकातील कलावंतांचा संच 50 जणांचा आहे। सुप्रसिद्ध अभिनेता संतोष जोवेकर हे या नाटकात घाशीराम कोतवालची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। पुण्यातील एरंडवणे येथील द बॉक्स येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली। यावेळी नाटकातील प्रमुख कलाकार संतोष जोवेकर, किरण यज्ञोपवीत, निर्मात्या आकांक्षा ओंकार माळी, दिग्दर्शक भालचंद्र कुबल, संगीत दिग्दर्शक मंदार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते। हे नाटक हिंदी व्यावसायिक रंगभूमीवर यावे व प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचावे ही संकल्पना अभिजीत पानसे यांची असून त्यांनीच नाटकाचे आरेखन केले आहे। याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, घाशीराम कोतवाल हे मानवी मनात दडलेल्या व जीवनातील क्रौर्याचे दर्शन घडवणारे नाटक असल्याचे काळाच्या प्रवाहाबरोबर सिद्ध झाले आहे। एखाद्या कलाकृतीचे श्रेष्ठत्व सिद्ध होण्यासाठी काही काळ जावा लागतो, तसा घाशीराम कोतवाल नाटकासाठी हा काळ गेला असून हे नाटक आता कालातीत नाटकांच्या यादीत आपले स्थान टिकून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। घाशीराम कोतवालचा पहिला प्रयोग 16 डिसेंबर 1972 साली झाला, त्याला 52 वर्ष पूर्ण झाली आहेत। हे नाटक आजवर भारतीय अंदाजे 10 भाषांमधून व जगातील 3 भाषांमध्ये सादर झाले। मात्र हिंदीमध्ये हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या सादर केले नव्हते। हेच लक्षात घेत आम्ही हे नाटक हिंदीत आणण्याचे ठरवल्याचं त्यांनी सांगितलं। घाशीराम कोतवाल हे गाजलेले पात्र तब्बल 50 कलावंतांच्या संचासोबत सादर करण्यासाठी मी देखील उत्सुक असल्याचे संतोष जोवेकर म्हणाले। घाशीराम कोतवाल मूळ नाटकात नृत्य व संगीताला महत्त्वाचे स्थान होते, याची जाणीव असल्याने हिंदी नाटकातही तो बाज सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे संगीत दिग्दर्शक मंदार देशपांडे यांनी सांगितलं। येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या नाटकाचा शुभारंभ होऊन भारतातील महत्त्वाच्या नाट्य महोत्सवात व विविध राज्यांमध्ये या नाटकाचे प्रयोग सादर केले जातील असे यावेळी अभिजीत पानसे यांनी सांगितले। निश्चितपणे घाशीराम कोतवाल हिंदीमध्ये सादरीकरण करताना मोठं आव्हान आहे आणि हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे, पण तरीही जो आमचा संच आहे आणि आमचे सगळे सहकारी आहेत त्या योगे एक मराठीतली अतिशय गाजलेली, अत्यंत नितांत सुंदर अशी ही कलाकृती आम्ही पूर्ण देशभर किंवा जगभराच्या हिंदी भाषिक लोकांसमोर, इतर भाषिक लोकांसमोर आणायचा भव्य प्रयत्न करतो आहोत। त्यावेळेला 70च्या दशकातलं हे नाटक होतं। त्यावेळेच्या राजकीय परिस्थिती जरा वेगळी होती, त्याचा इतिहास घाशीरामच्या वेळेचा थोडा वेगळा आहे आणि अचानकपणे ते सगळं जे प्रेक्षक होते त्यांना अशी एक भावना आली की याच्यात जी व्यक्तिरेखा वापरलेल्या त्या राजकीय लोकांच्या संबंधित किंवा त्यांच्यावर आधारून केलेलं आहे, पण तसं काहीसं ते नव्हतं। नंतर मग घाशीराम सगळं जगभरात गेलं आणि मुख्यत्वे करून तेंडुलकरांनी जेव्हा हे घाशीराम लिहिलं, हे मला असं वाटतं एक त्या पुस्तकाला पण आता 100 वर्ष वगैरे झाले असेल, एका पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख आहे त्याच्यावर। त्यामुळे ते राजकीय प्रश्नांना धरून लिहिलेलं नाटक नाही, पण निश्चितपणे ज्या प्रकारे ते कंपायलेशन, म्हणजे आता तेंडुलकरांविषयी मी काही बोलण्याची योग्यता माझी नाही किंवा डॉक्टर जब्बार पटेल यांनी ज्या प्रकारे बसवलं त्याची काही माझी योग्यता नाही, पण एक नवीन प्रकारे नवीन लोकांसमोर, नवीन पिढीसमोर हे नाटक दिमाखाने यावं असं आम्ही जेव्हा या निर्मितीत उतरायचं ठरवलं तेव्हा घाशीराम सारखं नाटक हातात आल्यानंतर सोडणं शक्यच नव्हतं। याचं रूपांतरण केलं हिंदीमध्ये वसंत देव यांनी। वसंत देव हे नाव बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण खूप मोठे देशातले गीतकार, संगीतकार, म्हणजे पटकन मला आता अगदी तोंडावर आलं तर उत्सव मधलं सांज ढले गगनतले किंवा मन क्यू बहका रे बहका हे ज्यांनी लिहिली गीतं ते वसंत देव। तर त्यांनी ज्या भाषेत हे लिहिलेलं आहे, म्हणजे आता तो कनौजचा ब्राह्मण असतो असं जे दाखवलेलं आहे, तर आता तो कनौजी ब्राह्मण तो त्या भाषेत बोलेल अशा प्रकारे अवधी, मगधी, हिंदी अशा भाषेत ते, म्हणजे जरी मी हिंदी भाषेत म्हणतोय तर ही जी भाषा वसंत देवांनी जी लिहिलेली आहे ती भाषा ॲज सच बोलली न जाणारी भाषा आहे, ती एक नवीन प्रकारे निर्माण केलेली भाषा आहे। त्यामुळे त्याला हिंदी नाटक म्हणणं सुद्धा थोडंसं धारिष्ट्याचं ठरेल। घाशीराम कोतवाल या हिंदी नाटकाचं घाशीराम
संतोष जुवेकर करत आहेत आणि नाना फडणवीसांची भूमिका मी अगदीच एक 2-4 दिवसात 2 कलाकारांबद्दल बरोबर आमचं बोलणं चालू आहे आणि त्यांच्या डेट्स कोणाच्या ऍडजस्ट होत आहेत त्याच्यावर ते नाव म्हणून आता मी आता जाहीर केलेलं आहे. पण हिंदी भाषेतलं एक खूप मोठा कलाकार आहेत ते दोघे. तुम्ही मनसेचे हिंदी भाषेला विरोध करण्याचं कारण फार वेगळं आहे. शिक्षण या विषयात मी अत्यंत जबाबदारीने बोलतो, मला फार जास्त कळतं. त्यामुळे त्या वयाच्या मुलांना त्रैभाषिक वजन टाकणं त्यांच्या मेंदूवर, ह्याला पहिला आमचा विरोध आहे. हिंदीला तर आहेच, त्यात पटकन आता तुम्ही राजकीय प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो, मुंबईमध्ये गुजराती शाळा आहेत की नाही, ज्याच्यात त्यांची लँग्वेज गुजराती असते, ते शिकवतात. मुंबईमध्ये दुसरी भाषा किंवा आपल्या सगळ्यांच्या शाळांमध्ये इंग्रजी अनिवार्य नाही, पण इंग्रजी यायला हवी आपल्या मुलांना, सगळ्या पालकांना वाटतं. जर त्रैभाषिक मध्ये हिंदी सक्तीची केली तर त्या गुजराती शाळेतल्या माणसांनी मराठी कानावर तरी पडेल का? असे खूप खोलवर वेगवेगळे विषय आहेत, त्यामुळे तो हिंदीला विरोध आहे. दुसरी ही माझी भावना अशी आहे आणि ती मी वेळोवेळी व्यक्त करत आलेलो आहे की मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्य कलाकृती आहेत, साहित्यात आहेत, कवींमध्ये आहेत, नाटकांमध्ये आहेत. काय होतंय की आपणच आपलं उदो करत बसणं. बाहेरचं साहित्य आपण मराठी भाषेत वाचतो की नाही, बाहेरचे चित्रपट किंवा OTT माध्यमामुळे बाहेरचे स्पॅनिश मधलं नार्कोस आपण बघतो की नाही, इतर ब्रिटिश लँग्वेज मध्ये बघतो की नाही, इराणियन फिल्म्स बघतो की नाही, मग आपलं बाहेर कधी देणार? आणि मला असं वाटतं ही मराठीचीच सेवा आमच्या हातून चाललेली आहे की मराठीतली उत्तम कलाकृती आम्ही इतर भाषेत नेऊ पाहतोय. नाटकात काम करणं, रंगभूमीवर काम करणं एक मोठं आव्हानच आहे. जरी या क्षेत्रात पदार्पण रंगभूमीवरूनच झालंय, त्या मागे स्टेज म्हणजे रंगभूमीत नाटक करूनच या क्षेत्रात येणं झालं, या क्षेत्रात पदार्पण झालंय. त्यामुळे नाट्य किंवा रंगभूमी हा पाया आहे प्रत्येक कलाकाराचा. आणि नाटक मला करायचंच होतं असं मनापासून बराच काळ लोटला गेलाय की रंगभूमीवर मला यायची इच्छा आहे, पण तसं काही येत नव्हतं समोर. आणि नेमकं आलं तर ते इतकं असं अवाढव्य आलंय समोर. पण म्हटलं आता खरा कस लागेल आणि आपण किती पाण्यात होतो अजून हे आपल्याला कळेल. आणि स्वतःला पुन्हा एकदा आपण म्हणतो ना सेल्फ अॅनलायझिंग म्हणू किंवा स्वतःला स्वतःच आत्मपरीक्षण म्हणू, तसं माझ्यासाठी हे नाटक असेल. प्रयत्न करतोय फार हे शिवधनुष्य उचलण्याचा. आणि जबाबदारी आमचे दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, अभिजित पानसे, भालचंद्र कुबल सर आहेत, अर्थात विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं आणि वसंत देवांनी हिंदी नाट्य रूपांतरित केलेलं हे नाटक फार मोठं आहे शिवधनुष्य. आणि आत्तापर्यंत जे सिनेमे केलेत किंवा जी काही नाटकं केली त्यातनं कम्प्लीट वेगळ्या पठडीतलं आहे आणि एक वेगळा दृष्टिकोन माझ्यातल्या कलाकाराकडे बघण्याचा कदाचित बदलेल प्रेक्षकांचा म्हणा, माझ्या निर्मात्यांचा म्हणा किंवा दिग्दर्शकांचा, की बाबा संतोष जुवेकर हे असं काहीतरी सुद्धा करू शकतो. तर मी माझा प्रयत्न करणार आहे. बाकी यश बाप्पाच्या हाती आहे आणि बाप्पा नक्कीच त्याला यश देईल, तेवढेच कसून प्रयत्न करेल.